तुकाराम महाराज यांच्या नन्नवरे यांच्या कृपाशीर्वादानं साधू महाराज या पवित्र भूमीमध्ये आले. महाराजांनी सांगितल्यानंतर समजलं की ते गबाणी महाराजांचे शिष्य होते. या पवित्र भूमीमध्ये राहिले. साधू कुठेही राहत नाही. ही पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. ही पवित्र असणारे स्थान, पवित्र असणारं कुळ, पवित्र असणारं क्षेत्र हे राजाराम बाबांना या ठिकाणी पटलं, आवडलं आणि म्हणून राजाराम बाबांनी या ठिकाणीच निवासस्थान केलं. म्हणजे जा साधू जेथे रमती देव तेथेच बसते. नाहू वसामी वैकुंठे योगी नाम नवे मदभक्ता होत्र गायंती तत्र निष्ठामी नारदा. उद्धवा मी कुठं असतो तर माझे साधू संत जिथे भक्त करतात, नामस्मरण करतात, माझे चिंतन करतात, त्या ठिकाणीच माझं अस्तित्व असतं. त्या प्रेरणेने साधू या ठिकाणी राहिले आणि याच ठिकाणी आज गरीबनाथ महाराजांचं सुद्धा अस्तित्व या ठिकाणी आहे. उद्या मला मडीची पंची काय म्हणतात त्याला पंचमी या ठिकाणी आपण या ठिकाणी साजरी करतो. बीजाचं या ठिकाणी साजरीकरण करतो. हा योगायोग आहे आणि योगायोग कुठेही घडत नाही तर त्याला नियोजन समन्वय साधावा लागतो. ही साधूंची ही कृपा आहे. त्यांच्या कृपाशीर्वादाने संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य तुकाराम बीज प्रित्यर्थ या गावचे माननीय सरपंच सचिनजी दळवे, हरिभक्तपरायण संतोषजी महाराज दळवे, ग्रामपंचायत सदस्य हरिभक्तपरायण पवार महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं हा पुरातन काळातून चाललेला असणारा नामयज्ञ सोहळा तुकाराम बीज प्रित्यर्थ या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालात. आपलं सर्वांचं त्या ठिकाणी हार्दिक असं स्वागत कर. नगरून माझे श्रेष्ठ श्रद्धास्थान प्रेरणास्थान हरिभक्तपरायण दादा महाराज जगताप महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार गायक आहेत. त्यांचा या ठिकाणी मला लाभ भेटला. त्याचबरोबर हरिभक्तपरायण नामांकित महाराष्ट्रातील असणारे युवा कीर्तनकार महेशजी महाराज जाधव यांचे या ठिकाणी साथ संगत लाभली. त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. आज तुकाराम महाराजांची बीज. आज तुकाराम महाराजांच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर कोण होतं तुकाराम महाराज? तुकाराम महाराज कोण आहेत? जगद्गुरु तुकाराम महाराज. तुकाराम महाराज म्हणजे जरी दगडासहित वह्या तारेल्या देशाला हे तुकाराम महाराज. महाराष्ट्रात नामांकित असणारी जी व्यक्ती आहे, बहुजन समाजाचा उद्धारक असणारा कोण? हे आमचे तुकाराम महाराज. आणि तुकाराम महाराजांचं महान कार्य या ठिकाणी घडलं. समाज सुधारण्याचं कार्य तुकाराम महाराजांनी केलं. समाज घडवण्याचं तुकाराम महाराजांनी काम केलं. हो, आपण काळाला भेटतो, काळाला ज्यांनी काळावर आपण सर्वजण भेटतो पण काळाच्या माथ्यावर पाय दिला हे तुकाराम महाराज. नव्हता शिवधर्माचा अभिमान की नव्हतं राष्ट्रात प्रेम. जो तर यवनांच्या खाली मान झुकून बसला होता. आई बहिणींची लत्तर रस्त्यावर लुटली जात होती. बापा देखत मुलीवर बलात्कार होत होता. बहिणी देखत मुलीवर बलात्कार होत होता. याच कालखंडामध्ये नव्हता कुठलाच अन्याय नव्हता. कुठला माणूस की जात कुठेच राहिली नव्हती. आणि याच कालखंडामध्ये दिव्याच्या रूपानं 21 जानेवारी 1608 मध्ये कनकाई आणि बोर्लोबा यांच्या सुपुत्र पोटी एक रत्न जन्मलं. ते म्हणजे तुकोबाराव. समाज घडला पाहिजे, समाज बनला पाहिजे, समाज चालला पाहिजे या हेतूने या ठिकाणी जनजागृती करण्यासाठी तुकोबाराय अगोदर 22 वर्ष आले आणि तुकोबारायाने वातावरण तयार केलं. आणि नंतर तब्बल 22 वर्षानं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज उदयाला आले. तुकोबारायांचा आणि छत्रपती शिवाजी राजांचा गुरु शिष्याचा संबंध. भेट झाली तुकोबारायांची. तुकोबारायांची भेट झाल्यानंतर
मी काहीच करणार नाही. मी तुमच्या बरोबर प्रवास करणार, तुमच्या बरोबर राहणार. मला भक्ती करायची, भगवंताचं चिंतन करायचं, नामस्मरण करायचं आणि तुमच्या कार्यामध्ये मला या ठिकाणी वाहून घ्यायचंय असं सांगितल्यानंतर तुकोबाराय म्हणायला लागले, नाही, राजांचं कार्य राजांनीच करू जाणं, धर्माचं कार्य धर्मानेच करू जाणं. मी माझ्या धर्माचं कार्य, इथे धारायचा हा धर्म असं शास्त्र सांगतात. शास्त्र सांगितलं तू तुझ्या पद्धतीत तुझं क्षत्रियाचा धर्म आहे, क्षत्रियाचा धर्मच तो निभावला पाहिजे. तुम्हाला जे जे लागेल ते मी सहकार्य करतो. आणि तुकोबारायांच्या सहकार्यानेच छत्रपती शिवाजी महाराज घडले. कोणाची ताकद नाही. आज तर आज तुम्हाला सांगतो, आपण फोन करेन, ए राज कुठे बसतो लढ, कोणी विचारतो आपल्याला इथं, बास करा, लढायचं तर दरवाज आहे, ये इकडे दाबे पार्टी करू, मस्तपैकी जेवण करू, आई सारामत माझ्या आणू. काय तुम्हाला सिंधू स्वराज्याची संस्थापक करण्याची काय गरज आहे असं तानाजी शिवाजी महाराजांना सांगितलं. पण नाही, आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबांचं असं सिंहाचं गर्जना करणारा हा महान नेता या मातीत कोणामुळे घडला तर तुकोबारायामुळे घडला. विठ्ठल शिवाकाशीत तिथं ऐकतो आपण शिवा